नमस्कार मंडळी, नमस्कार. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही, मी आणि पॉडकास्ट म्हणजेच पॉडकास्ट विथ साईमध्ये. आज मी घेऊन येतो आहे तुमच्या सर्वांसमोर कथा क्रमांक 15. फेसबुकवरील आमचे लाडके मित्र, सिंधुदुर्ग प्रतिष्ठान या मालवणी संस्थेचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध लेखक, मालवणी गझालीकार असे आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय श्री प्रकाश सरवणकर यांची कथा आज मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. आजच्या कोरोना परिस्थितीवरती भाष्य करणारी, सत्य परिस्थितीवरती आधारित असलेली सन्माननीय प्रकाश सरवणकर यांनी लिहिलेली कथा अखेरचा श्वास सादर करतोय. कथा क्रमांक 15, अखेरचा श्वास. मितालीला उठायला खूपच उशीर झाला. अलार्म कसा झाला नाही. ती घाईघाईत उठली, तोंडात ब्रश सारला आणि बेसिन समोर उभी राहिली. आई, अगं हाक तरी मारायचीस. अगं रात्री तू उशिरा आलीस. हॉस्पिटलमध्ये किती टेन्शनमध्ये असता तुम्ही. म्हटलं तेवढाच आराम तुला. मितालीने आईने पुढे केलेला कप तोंडाला लावला आणि डायनिंग टेबलवर पडलेला मोबाईल बघितल्यावर तिच्या लक्षात आलं की काल रात्री सेकंड शिफ्टवरून आल्यावर मोबाईल तिथेच राहिला होता. थकल्यामुळे चार्जिंगला पण लावायचा राहिला. तो ड्रेन होऊन गेला होता. तिने मोबाईल चार्जिंगला लावला आणि बाथरूममध्ये गेली. आंघोळ करून बाहेर आली. केस खसा पुसले, झटपट आवरलं. तोवर आईने टेबलवर सँडविच आणि चहा तयार ठेवला होता. उभ्या उभ्या सँडविचचा एक तुकडा तिने तोंडात टाकला आणि चहाचा कप तोंडाला लावला. अगं बसून तरी पी. नको गाई, आधीच उशीर झालाय, त्यात कोरोना वॉर्डला ड्युटी आहे. तिने डायनिंग टेबलवर पडलेलं घड्याळ मनगडात अडकवलं. चार्जिंगचा मोबाईल चार्जर सकट पर्समध्ये टाकला. येते गाई, आणि हो, वाट नको बघत राहूस. अगं. आई काय बोलायच्या आत मिताली धाड जिन्याच्या पायऱ्या उतरून बिल्डिंगच्या खाली पण पोहोचली होती. खालूनच तिने रिक्षात बसताना पहिल्या माळ्यावरच्या बाल्कनीत उभ्या असलेल्या आईला हात हरवून निरोप घेतला. हॉस्पिटल तसं रिक्षाने 5 मिनिटावरच होतं, त्यामुळे ती विचारातून बाहेर येईपर्यंत रिक्षा हॉस्पिटलच्या दरवाजात येऊन पण पोचली होती. रिक्षाचे पैसे देऊन ती धावतच लिफ्टच्या लाईनमध्ये उभी राहिली. 4थ्या मजल्यावर पोचली. लिफ्टचा दरवाजा उघडताच ती उजवीकडच्या कॉरिडॉरमधून नुकत्याच धुतलेल्या लाद्यांवरून सांभाळून चालत नर्सेस चेंजिंग रूममध्ये घुसली. लॉकरमधून तिने युनिफॉर्म काढून घेतला. पर्समधून मोबाईल काढून चालू करून चार्जिंगला लावला आणि ती ड्रेस चेंज करू लागली. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. तिची खास मैत्रीण स्वराचा कॉल होता. अगं पत्ता काय आहे तुझा? तू आहेस कुठे? केव्हापासून शोधतोय आम्ही तुला. तुझा फोन बंदच. अगं रात्री चार्जिंगला लावायला विसरले, तो ड्रेन झाला, आत्ता लावला. ते असू दे, तिला मध्येच तोडत स्वरा बोलली. तुला काही कळलं का? अगं तुला आम्ही वेड्यासारखे शोधतोय. डॉक्टर सुयशचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. काय? मितालीच्या हातातून मोबाईल गळून पडला. पीपीई किट चढवायच्या स्वतंत्र रूममध्ये जाऊन तिने पीपीई किट चढवलं आणि ती तशीच धावत कोविड वॉर्डकडे निघाली. वॉर्ड बाहेर स्वरा तिची वाटच बघत होती. तिने मितालीला आधी खुर्चीत बसवलं आणि सगळं समजावून सांगितलं. हॉस्पिटलमधल्या सर्वच डॉक्टर्स आणि नर्सेसची वारंवार कोरोना टेस्ट केली जात होती. कोविड वॉर्डमधील डॉक्टर्सवर तर महानगरपालिकेचं विशेष लक्ष होतं. नुकत्याच केल्या गेलेल्या टेस्टमध्ये डॉक्टर सुयशचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. सुयशला तात्काळ स्टाफसाठी निर्माण केलेल्या कोविड वॉर्डमध्ये ॲडमिट करून घेण्यात आलं होतं. बरं, सुयशच्या सोबत स्टाफ वॉर्डला कोण आहे? अनु आहे. अगं का ग? नाही, काही नाही. मी गोखले सरांना भेटते, मला असायला हवं तिकडे. मिताली वॉर्ड मेडिकल ऑफिसर डॉक्टर गोखलेंच्या केबिनमध्ये वाऱ्याच्या वेगाने घुसली. मला वाटलंच तू येणार. बस मिताली, बस. डॉक्टर गोखले मंद हसत तिला खुर्चीकडे निर्देश करत म्हणाले. सर डॉक्टर सुयशच्या वॉर्डची ड्युटी मला द्या प्लीज.
हे बघ मिताली, तुलाही माहीत आहे की आपण कोरोनाशी लढतोय आणि आपल्या पेशामध्ये व्यक्तिगत भावनांना स्थान नसते. सर, मला मान्य आहे, पण एक पेशंट म्हणूनही मी त्याची जास्त काळजी घेऊ शकेन असे नाही का वाटत तुम्हाला? त्याचं आणि माझं जीवन एकच आहे आता. त्याला वाचवणं म्हणजे मी स्वतःला वाचवण्यासारखं नाही का? तू काही ऐकणार नाहीस हे मला माहीत आहे. ठीक आहे, मी विजया मेट्रनना सांगतो. आजपासून तुझी ड्युटी डॉक्टर सुयशच्या वॉर्डला असेल. हां, पण एक अट आहे, तू दिवस रात्र तिथेच नाही थांबायचं. तुझी ड्युटी संपली की घरी जाऊन आराम करायचा. कबूल? सर प्लीज, किमान 2 शिफ्ट तरी थांबू द्या मला. ओके, मी सांगतो विजयाला. मिताली विजया मेट्रनकडे जाऊन तिला भेटली. नंतर वॉर्ड इंचार्ज भावे मॅमकडे जाऊन ड्युटी मार्क केली आणि तिने डॉक्टर सुयशच्या स्टाफ कोविड वॉर्डला असलेल्या अनुला फ्री केलं. आवेगाने ती सुयशपाशी गेली. तिचे डोळे भरून आले होते. अगं वेडी आहेस का तू मितू? अरे मी जस्ट प्रिकॉशन म्हणून इथे ॲडमिट झालोय. पॉझिटिव्ह झालोय म्हणजे संपलं का सारं? आपण किती लोकांना बरे करून पाठवतो इथून ते विसरलीस का? हो रे, पण ते पेशंट असतात. तू माझा आहेस. आपलं नातं वेगळं आहे. हो, पण तू आता मात्र एक विसरू नकोस. मी कोरोनाचा पेशंट आहे आणि तू एक प्रशिक्षित नर्स आहेस. एक नर्स म्हणून तुझं कर्तव्य तू करावंस. माझी प्रेयसी म्हणून त्यात भावनिक गुंता करू नकोस. अरे असं कसं रे बोलू शकतोस तू? वेडू, ह्या वॉर्डला अजून पण पेशंट आहेत आपल्या स्टाफचे. त्यांनाही बघ. ते बघेनच मी, पण मी नाही हलणार इथून, या वॉर्डमधून. बरं ठीक आहे बाबा, मी आता टॅबलेट्स घेऊन पडतो जरा. तू तो पेपर वाचत बैस. अनुने आणला होता. सुयश डोळे मिटून पडला होता. बाहेर जोराचा पाऊस सुरू झाला होता. विजांच्या चमचमाटासह तुफान पाऊस ओतू लागला होता. मिताली नर्सेस टेबलला येऊन बसली. तिथून समोरच सुयशचा बेड होता. मितालीच्या डोळ्यासमोर तिच्या आणि सुयशच्या भेटीच्या क्षणांची बरसात सुरू झाली होती. त्यांची पहिली भेट तद्दन फिल्मी. शेकडो हिंदी सिनेमात हिरो हिरोईन भेटतात थेट तशीच. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये ड्युटी गाठण्यासाठी घाईघाईत चालणारी मिताली बाजूच्या पहायच्या नादात नवीन MD साठी इंटर्न असलेल्या डॉक्टर सुयशवर आदळली. त्याच्या हातातला स्टेथो खाली पडला. तो उचलायला दोघेही एकदम खाली वाकले आणि दोघांच्या डोक्यांची टक्कर झाली. दोघांचं एकमेकांना परत परत सॉरी सॉरी असं म्हणणं चालूच होतं. नंतर नेहमी कोणत्या ना कोणत्या वॉर्डमध्ये होणाऱ्या भेटी, सुयशचा खेळकर आणि खोडकर स्वभाव, तर मितालीचं सौंदर्य, कामावरची तिची निष्ठा, या सर्व गोष्टींचा मिलाफ होत गेला. नकळत दोघे एकमेकात गुंतले होते. शेवटी एकदा सुयशनेच तिला कॉफीसाठी विचारलं आणि मग कॉफी आणि बरंच काही घडायला सुरुवात झाली. यथावकाश दोन्ही घरी माहीत पडलं. विरोध असण्याचा प्रश्नच नव्हता. मितालीला जशी फक्त आई होती तशीच सुयशलाही. मितालीला सून म्हणून नव्हे तर मुलगी म्हणून केव्हाच मान्यता मिळाली होती. बाहेरचा पाऊस बघून मितालीला आठवत होतं ते बेधुंद पावसात दोघांचं येऊरला भटकणं, छत्री उडवून देऊन पावसात सुयशचं ते जवळ घेणं, तो सहवास, तो आनंद. काय ग, काय म्हणतोय आमचा खास पेशंट? आशू तिला रिलीव्ह करायला आली तेव्हा मिताली भानावर आली. रात्रीचे 10 वाजत आले होते. अगं मी थांबते थोडा वेळ, झोपलाय तो. काही गरज नाही, मी आहे, तू जा घरी, मी पाहते. आणि काही लागलं तर कळवेन. आणि त्यातून काही अर्जन्सीस आली तर मी तुला स्वतः कॉल करेन. ओके, आता पळ इथून. आशूने जवळजवळ ढकलूनच तिला वॉर्ड बाहेर काढलं. तसा मितालीचाही नाईलाज झाला. पाय ओढत ती चेंजिंग रूमच्या दिशेने चालू लागली. लिफ्टमधून बाहेर पडताच तिने सुयशच्या आईला कॉल केला.
तिला कल्पना दिली, कारण दुपारपासून तिला कॉल करायला वेळच मिळाला नव्हता आणि ती उगीच काळजी करत बसेल म्हणून सुयशनेही तिला काहीच सांगितलं नव्हतं. आधी आईंना धक्काच बसला, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की ही मुलगी तर आपल्याकडे आधाराच्या 2 शब्दांची अपेक्षा करते आहे. त्या धीर एकवटून मितालीशी बोलू लागल्या. अगं मितू, तू काहीच काळजी करू नकोस. तो सुयश आहे. तो या लढाईत यशस्वी होईलच. यापूर्वी 2 वेळा तरी जीवावरच्या आजारातून उठलाय तो. योद्धा आहे तो. युद्धात जिंकूनच घरी येईल. आणि हे बघ, तू आहेस ना त्याची काळजी घ्यायला, मग मी कशाला चिंता करू. मितालीला खरंच खूप हुरूप आला. परत परत आईंना काळजी घ्यायला सांगून तिने रिक्षा पकडली. कोरोना वॉर्डला काम करत असल्याने प्रत्यक्ष जाऊन भेटायला पण जमत नाही याचे वैषम्य तिला वाटत राहिलं. घरी पोचताच आंघोळ करून आईने बळेबळे जेवायला लावलेले 2 घास पोटात ढकलून ती अंथरुणावर पडली खरी, पण तिच्या नजरेसमोर स्टाफ कोविड वॉर्डमधला सुयशच तरळत होता. उशिरा कधीतरी तिचा डोळा लागला. सकाळी 6लाच तिचा मोबाईल वाजू लागला. तेव्हा तिला जाग आली. पटकन धडपडत उठून तिने मोबाईल उचलला. आशूचं नाव वाचून तिच्या छातीत धस्स झाला. हॅलो मितू, ऐक जरा, कॉम्प्लिकेशन झालंय. आता थोड्या वेळापूर्वी डॉक्टर सुयशला ब्रेथलेस व्हायला लागलं. डॉक्टर गोखलेने त्याला ताबडतोब कोविड ICUला शिफ्ट केलंय. तू टेन्शन घेऊ नकोस. तुझं आवरून तू ये, ओके. मी थांबते तिकडे. आधीच उशिरापर्यंत सुयशच्या आठवणीत जागी राहिलेल्या मितालीची उरली सुरली झोप उडाली होती. ती घाईघाईत सगळं आवरून चहाचा घोट पण न घेता पळत सुटली. डॉक्टर सुयशला ICUमध्ये शिफ्ट केलेलं होतं. लंग इन्फेक्शन आणि ऑक्सिजन लेवल कमी झाल्याने व्हेंटिलेटर सपोर्ट दिला गेला होता. स्वतः डॉक्टर गोखले लक्ष ठेवून होते. अर्थातच दोघांचं नातं सगळ्यांनाच माहीत असल्याने मितालीला ICU वॉर्डला ड्युटी चेंज करून देण्यात आली होती. कितीही मेडिकल प्रोफेशनमध्ये दिवस काढलेले असले तरीही आपला माणूस पेशंट म्हणून समोर आला की त्या प्रत्येकाकडे एक पेशंट म्हणून बघायची सवय गळून पडते. मितालीचंही तसंच झालं होतं. बेडवर व्हेंटिलेटर लावलेला सुयश बघितला तसे तिचे डोळे भरून यायला लागले होते. लांबूनही त्याला असं बघत राहणं अतिशय वेदनादायक होतं. सुयश निगेटिव्ह होईपर्यंत मी आता घरी जाणार नाही, तिने डॉक्टर गोखलेंना सांगून टाकलं. डॉक्टर गोखलेंनाही तिच्या मनस्थितीची कल्पना होती. त्यामुळे त्यांनीही तिला घरी जाण्यासाठी फार आग्रह केला नाही. उलट बाकीच्या नर्सेस आणि आयांना तिची सर्व काळजी घ्यायला सांगितली. घरून कपडे, जेवण आणण्याची व्यवस्था केली. तिच्या सहयोगी मैत्रिणींना सांगून तिला थोडा आराम देता येईल का हे सुद्धा पाहायला सांगितलं. पण मिताली काही आराम करायला जातच नसे. आशू, अनु तिला जबरदस्तीने थोडा वेळ तरी ICU बाहेर घालवत असत. असाच आठवडा संपला. सुयशच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली नाहीच, पण उत्तरोत्तर ती खालावत गेली. मिताली सुयशच्या आईला कॉल करून धीर देत होती खरी, पण तिचा धीर आता खचत चालला होता. शेवटी तर सुयशचं जिवंत असणं हे व्हेंटिलेटरवर अवलंबून आहे हे दिसायला लागलं होतं. मिताली मॅम, तुम्हाला गोखरे सर बोलवत आहेत. वॉर्डबॉय मंगेश विचारात हरवलेल्या मितालीला भानावर आणत बोलला. बरं चल येते. वॉशरूममध्ये जाऊन तिने आपल्या चेहऱ्यावर पाणी मारलं. डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसू लागली होती. त्याकडे दुर्लक्ष करत तिने चेहरा टिपला आणि डॉक्टर गोखलेंच्या केबिनकडे चालू लागली. येऊ का सर? केबिनच्या दरवाजावर हलकेच टकटक करत तिने विचारलं. अगं ये मिताली, बैस. बरं चहा घेणार तू? नाही नको सर. 2 मिनिटं कोणीच काहीच बोललं नाही. सर कशाला बोलवलं होतं? शांतता भंग करत मितालीने विचारलं. वेल मिताली, तुझ्याशी कसं बोलावं हे आता मलाही कळत नाहीये. काय ते स्पष्ट बोला ना सर. ऐक, तुला माहीत आहेच. शब्दांची जुळवाजुळव करण्यासाठी डॉक्टर गोखलेंनी एक पॉज घेतला. टेबलावरील पाण्याच्या ग्लासमधील पाण्याचा एक घोट घेतला.
कोविड पेशंट सतत वाढत आहेत. आपल्याकडे व्हेंटिलेटर्सचा तुटवडा आहेच. त्यात वरून ऑर्डर्स आहेत की जे पेशंट्स आता सुधारण्याच्या पलीकडे आहेत, फक्त व्हेंटिलेटर्स आहेत म्हणून जिवंत आहेत, त्यांचे व्हेंटिलेटर्स दुसऱ्या नव्या पेशंट्सना वाचवण्यासाठी वापरावे. आपल्याला लास्ट स्टेजच्या पेशंट्सचे व्हेंटिलेटर्स काढून दुसऱ्या पेशंट्सना वाचवावे लागते. तुला याची कल्पना आहेच. हायर ऑथॉरिटीकडून लिस्ट आली आहे. त्यात डॉक्टर सुयशचेही नाव आहे. भूकंप आलायने आपल्या पायाखालची जमीन घसरते असा भास मितालीला झाला. तिने आधारासाठी खुर्चीचे हात घट्ट पकडले. डॉक्टर गोखलेने पुढे केलेला पाण्याचा ग्लास थरथरत्या हाताने तिने घेतला. वर्षांची तहान असल्यासारखं घटाघटा पाणी ती प्यायली. सावर स्वतःला मिताली. सुयशमध्ये थोडी जरी सुधारणा असती तरी मी हे होऊ दिलं नसतं. बट वी आर इन मेडिकल प्रोफेशन. तुलाही एव्हाना माहीत आहे की देअर इज नो होप. आपण आता फक्त तो आपला सहकारी आहे या भावनेने उपचार चालू ठेवले आहेत. मितालीलाही ते जरी कळून चुकलं होतं तरी तिचं हृदय ते कसं मान्य करू शकणार होतं. ती भकास नजरेने डॉक्टर गोखलेंकडे पाहत राहिली. हे बघ डॉक्टर सुयश, माझाही कलिग होता. मलाही हे सांगताना अतिव दुःख होतंय, पण आपल्याला कर्तव्य पार पाडावीच लागतील आपली. मी विजया मेट्रनला सांगून व्हेंटिलेटर्स काढायची व्यवस्था करतो. डॉक्टर गोखले त्यांच्या इझी चेअरवरून उठले. त्यांनी मितालीच्या डोक्यावर हळुवारपणे हात ठेवला. मितालीने गेल्या 10 दिवसात बांधून ठेवलेल्या अश्रूंचा बांध फुटला. ती मुसमुसून रडू लागली. डॉक्टर गोखलेंनी पित्याच्या मायेने तिला जवळ घेऊन थोपटलं. मितालीने स्वतःला सावरलं. पर्समधून रुमाल काढून डोळे आणि चेहरा पुसला आणि एका निर्धाराने डॉक्टर गोखलेंना म्हणाली, सर, जर निर्णय झालाच आहे तर तुमच्या या मुलीला अजून एक फेवर कराल. बोल बेटा, काय हवंय तुला? तुम्हीच म्हणता ना की आपण आपली कर्तव्य केलीच पाहिजेत. सुयश पण म्हणायचा की समोरच्या पेशंटमध्ये गुंतू नका, त्याला ट्रीट करणं हे आपलं काम आहे. समोर आपला नातेवाईक जरी असला तरी आपल्यासाठी तो पेशंटच असतो. मग सर, मी ऑन ड्युटी नर्स आहे त्या ICU वॉर्डची. व्हेंटिलेटर काढायचं काम माझं आहे आणि ते मलाच करू द्या. अरे गॉन मॅड ऑर व्हॉट? वेडी आहेस का तू? काही काय मागतेस? नाही सर, त्याच्यासोबत आयुष्य जगायचं होतं. त्याच्या श्वासात माझा श्वास सामावलेला होता. आज जर त्याला अखेरचा श्वास घ्यायचा असेल तर तो माझ्यासोबत घेऊ दे. प्लीज प्लीज सर, मला माझं कर्तव्य करू द्या. मी मागे हटलेली त्यालाही आवडणार नाही. काय बोलू? जशी तुझी इच्छा, पण मी तुझ्यासोबत थांबतो तिथे. दोघेही ICU कडे निघाले. ICUच्या बेडवर सुयश ग्लानीत पडलेला होता. व्हेंटिलेटरमुळे फक्त छाती हलत होती. सर, जरा सुयशच्या आईनं कॉल करू का? ICU मध्ये मोबाईल वापरायला परवानगी नसली तरी डॉक्टर गोखलेंनी मान हलवून होकार दिला. मितालीने आईनं कॉल करून सुयशची तब्येत गंभीर झाल्याचं सांगितलं. त्याच्या आई म्हणाल्या, मी महामृत्युंजय मंत्राचा जप सुरू करते. त्याच्याजवळ मोबाईल ठेवशील? त्याच्या कानाजवळ. मितालीने मोबाईलचा स्पीकर ऑन करून सुयशच्या डोक्याशेजारी ठेवला. मोबाईलवर महामृत्युंजय मंत्राचा घोष सुरू झाला. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्योन्मोक्षीयमामृतात्. मितालीने मन घट्ट केलं. निर्धाराने ती सुयशच्या डोक्यापाशी गेली. त्याच्या डोक्याचं अलगद चुंबन घेतलं. डॉक्टर गोखलेंनी तिला आधार दिला होता. थरथरत्या हाताने तिने व्हेंटिलेटर दूर केला. 2 ते 3 मिनिटे सुयशच्या देहाची तडफड झाली आणि श्वास घेण्यासाठी त्याची अखेरची धडपड थांबली.
मग सगळं शांत झालं. डॉक्टर गोखलेंच्या आधाराने उभी असलेली मिताली भान हरपून खाली कोसळू लागली होती. महामृत्युंजय मंत्राची आवर्तनं मोबाईलवर चालूच होती. माया इथले संपत नाही, माया इथले संपत नाही. मज तुझी आठवण येते, मी संध्या काळी गातो, मी संध्या काळी गातो. तू मला शिकविले गीते, भय इथले संपत